बुलढाणा जिल्ह्यामध्ये 10 नगरपालिकेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि मतदान प्रक्रिया झाल्यानंतर ईव्हीएम मशीन जे आहेत ते स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेले आहेत। आता मी खामगावच्या स्ट्रॉंग रूमला आहे आणि आपण देखील परिस्थिती बघू शकतो की या ठिकाणी सुरक्षितरित्या अशा ईव्हीएम मशीन जे आहेत ते या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे। प्रशासनाकडून विशेष खबरदारी देखील या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडावा याची विशेष दखल जी आहे ती या ठिकाणी प्रशासन घेताना पाहावयास मिळते। मात्र काही पक्षाचे पदाधिकारी स्वतः या ठिकाणी पहारेकरी झालेले आहेत। आपण देखील बघू शकता की राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आहेत आणि हे रात्री 20 तारखेपर्यंत याच ठिकाणी मुक्काम ठोकणार आहेत। कुठल्याही प्रकारचा ईव्हीएम मशीन सोबत छेडछाड न व्हावी किंवा अनुचित प्रकार न घडावा याच्यावर लक्ष ठेवून हे सर्व प्रतिनिधी या ठिकाणी आता मुक्कामाला झाले असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। आपण त्यांच्याशी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करूया की नेमकं या ठिकाणी ते पहारा देत आहेत, नेमकं त्यांच्या मनामध्ये काय चाललंय। मला एक सांगा की तुम्ही इथं का पहारा देत आहे? कारण आता बऱ्याच वेळा आपण पाहतो, बऱ्याच निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये ईव्हीएमवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे आणि असं वाटतं आम्हाला की ईव्हीएम मशीन हॅकिंग होऊ नये आणि असं काही गैरप्रकार झाला तर त्या आम्हाला न्याय मिळेल असं वाटत नाही। मग त्यामुळे आणि आम्हाला निवडून येण्याची एवढी मेहनत आम्ही घेतलेली असून ती मेहनत या ईव्हीएममुळे वाया जाऊ नये आणि आमचा हा इथं विश्वास ईव्हीएमवर नसल्यामुळे त्या मशीनवर आमचा विश्वास नाही, तर आम्ही त्यासाठी इथं पहारा देणार आहोत की इथे कोणता गैरप्रकार होतो की काय हे आम्ही स्वतः पाहणार आहोत। तुम्ही कधीपर्यंत थांबणार आहात इथं? आम्ही आता निकाल लागेपर्यंतच इथे थांबणार आहे। निकाल लागेपर्यंत इथे मुक्काम आहे आमचा। निकाल लागेपर्यंत मुक्काम आहे अशा प्रकारचं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे हे सर्व पदाधिकारी आहेत। मला एक सांगा, तुम्ही पण इथं बसल्यात, कधीपर्यंत थांबणार आहात? काय तुमच्या मनात काय चाललंय? हो, घातलेल्या 2 तारखेच्या निकालावर आज रोजी अचानक म्हणजे निकाल येतो की 21 तारीखला निकाल सर्व जाहीर होतील याच्यावर कुठंतरी संशय होत आहे। त्यामुळे आम्ही हा पवित्रा घेतला आहे। तुम्ही देखील या ठिकाणी पहारा देत आहे? हो, आता या ठिकाणी ईव्हीएम मशीन ज्या आहेत त्या कुठल्या पद्धतीमध्ये आहेत, त्यांची बॅटरी जी आहे ती किती दिवस राहणार आहे आणि इतर बाकी गोष्टी ज्या आहेत त्या वर लक्ष ठेवणं गरजेचं आहे। कारण निकाल हा दुसऱ्या दिवशी म्हणजे आज 3 तारखेला लागायला पाहिजे होता, तो आता 21 तारखेवर गेला आहे। त्यामुळे थोडीशी मनामध्ये चिंता आहे आणि थोडंसं संभ्रम आहे, म्हणून आम्ही या इथं आलो आहे। मनामध्ये चिंता आणि थोडंसं संभ्रम हाच मुद्दा घेऊन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते 20 तारखेच्या संपूर्ण रात्रपर्यंत याच ठिकाणी मुक्काम करणार आहेत। कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडावा किंवा ईव्हीएम मशीन सोबत छेडछाड नाही व्हावी यावरही त्यांचं काटेकोरपणे लक्ष राहणार आहे। राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा।